नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण 34 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि फुगा जो असतो पॉप तर त्याची लांबी किती घ्यायची, लांबी जर 4 ची असली तर त्याच्यामध्ये वाढवून किती घ्यायचं, बगल किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, बगल म्हणजेच मुंडा तर किती घ्यायचा आणि फुगा पॉप तयार कसा करायचा. तर मी आज तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करू. तर बघा आपल्याला आता ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची आपल्या उंची किती पण असो, तर आता मी इथं 13 इंच घेत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर ब्लाऊजची उंची जर 13 इंच असली तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला इकडे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर 1 इंच मी वाढवून घेतलं आणि जर आपण फ्रंट कटोरी त्याच्यामध्येच काढत आहोत, क्रॉसपट्टी पण आपण त्याच्यामध्येच काढत आहोत, तर अर्धा इंच आपल्याला जास्तच वाढवून घ्यायचं असते. तर बघा मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथून 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथून अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे कटोरी आणि फ्रंट याच्यामध्येच काढणार आहोत आपण क्रॉसपट्टीत आणि मागचा पार्ट पण याच्यामध्येच काढणार आहोत. तर मी पूर्ण लांबी मोजून घेतलेली आहे. तर 13 इंच पूर्ण लांबी मोजून घेतलेली आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि समोरच्या पाटासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता बघा इथून आपल्याला गळा कितीचा घ्यायचा आहे, तर गळा मी आता इथं 2.25 इंच गळा घेत आहे आणि शोल्डर घेत आहे 3 इंच, म्हणजे पूर्ण शोल्डर आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा मी 5.25 इंच घेतलेला आहे आणि इथून आता बघा इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला मुंडा बघा, मुंडा आपण इथं 5.5 इंचच घ्यायचा आहे. तर परफेक्ट फिटिंग म्हणजे 34 साईजसाठी 32 साईजसाठी आपल्याला 5.5 इंच मुंडा घेतला तरी चालतो. तर बघा इथून मी मुंडा 5.5 इंच घेतला आहे आणि इथून सरळ रेषा अशी ओढून घेतलेली आहे. तर आपल्या जर 40 साईज असलं तर 36 साईज पासून आपल्याला तिकडे घ्यायचं असलं तर आपण 6 इंच, पावणे 6 इंच मुंडा घेऊ शकतो. तर मी ना आता इथं 34 साईजसाठी 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग 8 इंच म्हणजे 34 साईज. 8 एका 8, 8 दोन 16, 8 त्रिक 24, 7 चौक 32. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा पकडायचा आहे. म्हणजे 34 साईजचं ब्लाऊज आहे. जर 8.5 चे 4 भाग केले तर 34 साईज येतो. तर मी इथं 8.5 इंच मार्जिन करून घेत आहे आणि इथून अशी मुंड्याचा भाग असा मिळवून घेत आहे. म्हणजे चेस्टचा भाग आपला म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला रेषा ओढून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला बघा, एक्स्ट्रा म्हणजे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. तर मी इथं 2 इंच घेत आहे. आता आपल्याला पूर्ण मुंडा कितीचा घ्यायचा आहे, तर मुंडा बघा आपल्याला इथं 1.25 इंचाचाच घ्यायचा आहे. तर मुंड्याचा भाग जसं मागून आपल्या कधी झोल येतो तर काय होतं, आपण 1.5 इंच घेतो तर कसं राऊंड जेव्हा देतो आपण तर कापड जास्त होऊन जातो. तर त्याच्यामध्ये काय होतो, कापड जास्त असल्या कारणाने तिथं आपल्या मुंड्याला झोल पडतो. तर मी इथून किती घेत आहे, 1.25 इंच घेत आहे. आता आपल्याला समोरचा पार्ट तयार करायचा आहे तर काय करायचं आहे, इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथं मी 1.25 इंच घेतलेला आहे. इथून आपल्याला 1.25 इंच फ्रंट भाग तयार करण्यासाठी घ्यायचा आहे आणि आपल्याला मागच्या पाटासाठी आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. तर मी 1.25 इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग 8.5 इंच. तर आपल्याला बघा याचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे. आता आपण 5.5 चा मुंडा घेतलेला आहे तर त्याचा मध्य किती येत आहे तर बघून घ्यायचं असं. तर 5.5 चा मध्य येत आहे 2.25 इंच. तर आपल्याला 2.25 इंच इथं घ्यायचं आहे. तर बघा इथं 2.25 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथून मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर बघा मी मुंड्याला आकार दिलेला आहे. आता आपल्याला आतल्या बाजूनं इथून आपण 1.25 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला आतल्या बाजूनं पण आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. म्हणजे हा भाग आपल्याला फ्रंटसाठी काढायचा आहे आणि हा भाग आपण जो काढला हा मागच्या पाटासाठी. म्हणजे
मागचा भाग. तर बघा असा आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला सरळ रेषा अशी ओढून घ्यायची आहे. आता आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 13 इंच, अधिक आपण घेतलेली आहे 14 इंच, अर्धा इंच आपण जास्त वाढवून घेतलेला आहे. तर हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. तर बघा इथून मी आता इथपर्यंत मिळवून घेतलं आहे सरळ रेषा. आता आपण एक्स्ट्रा 2 इंच घेतलेलं होतं. तर बघा इथं 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं 2 इंच करून घ्यायचं आहे मार्जिन आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा मी इथं रेषा मिळवून घेतलेली आहे. आता आपला मागचा गळा जर आपला मागचा गळा 3चा असला किंवा 3.5चा असला तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच पाऊण इंच मिळवू शकतो. आणि जर आपल्याला लहान मोठा करायचा असला, जर आपण नंतर मग मोठा झाला गळा त्याला लहान करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे 1 इंचच वाढवून घ्यायचा आणि मोजून घ्यायचे आणि नंतर आपण जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता मी या फ्रंट भाग आणि कटोरी याच्यामध्ये तयार करून घेणार आहे. त्याच्यानंतर खालचा पार्ट कटिंग करून घेणार आहे. तर इथून आपल्याला क्रॉस पट्टी 3.5 इंच घ्यायची आहे. तर बघा इथं 3.5 इंचावर मी मार्जिन करून घेत आहे आणि आपल्याला ह्या साईडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. तर मी इथं 2.5 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता बघा इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे. 2.5 इंच तिथून घेतलेला आहे. ह्या साईडनं पण आपल्याला 2.5 इंच घेतलेला आहे आणि 3.5 ची आपल्याला क्रॉस पट्टी असते. तर बघा इथून आपल्याला 2.5 इंच ह्या साईडनं घेतलेला आहे. तर आपल्याला बरोबर इथं हे रेस अशी मिळवून घ्यायची आहे. तर बघा मी इथं मिळवून घेतलेली आहे. ह्या साईडनं 3 इंच घेतलेला आहे, अर्धा इंच वर वाढवलेला आहे. ह्या साईडनं 2.5 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला क्रॉस पट्टीला असा हलका आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. तर क्रॉस पट्टी आपली तयार झाली आहे. आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर पूर्ण गळा आपला कितीचा आहे तर आपल्याला ब्लाऊज वरून मोजून घ्यायचा आहे. तर मी इथं 6 इंच घेत आहे. तर बघा इथं 6 इंच घेतली आहे आणि इथून रेषा ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 2.25 इंच घ्यायचा आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा मी इथून 2.25 इंच घेतलेला आहे आणि पूर्ण अशी उंची 6 इंच घेतलेली आहे, म्हणजे समोरचा गळा तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा गोलाकार द्यायचा आहे. तर बघा मी इथून अर्धा गोलाकार दिलेला आहे. आता बघा इथून आपल्याला बरोबर इथून 1 इंच वर मार्जिन करून घ्यायची आहे. तर मी इथं 1 इंच केलेला आहे. आता बघा आपण इथं पाऊण इंच घेतलेलं होतं. इथून आपण पाऊण इंच घेतलेलं होतं. तिथूनच आपल्याला इकडे 2.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 2.5 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला इथून असा सरळ टेप लावून घ्यायचा आहे आणि इथून मोजून घ्यायचा आहे. तर बघा पूर्ण इथं किती येत आहे 10.5 इंच. तर आपल्याला 10.5चा मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. तर 10.5चा मध्यभाग किती येत आहे तर 5.25 इंच. तर बघा इथं 5.25 इंच येत आहे. तर मी इथं 5.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता 5.25 इंचावर मार्जिन केली. इथून आपल्याला 2.5 इंच घेतलं आणि इथून 1 इंच घेतलं. आता आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. गोल बघा तर बघू शकता आपली कटोरी तयार झालेली आहे. आता ह्या कटोरीला आपल्याला मोठी करावी लागते. तर कटोरी कधी पण मोठीच लागते, म्हणजे हा साईज आपला मोठा पडते आणि हे कटोरी आपली लहान होते. तर कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची असते. तर मी कटोरी नंतर वाढवून घेणार. तर बघा आपली कटोरी पण तयार झाली आणि फ्रंट पण तयार झाले आणि क्रॉस पट्टी पण तयार झाली. आता मग कटिंग करून घेत आहे. तर बघा जो आपण मागचा पार्ट तयार केलेला आहे त्याच्यावरून माप लावलेली आहे, तोच भाग आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे. आणि हा झाला आपला मागचा पार्ट.
म्हणजे बॅक साइड. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर बघा आता आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे आणि अर्धा गोलाकार हा पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. तर ही बघा आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला हा भाग जो आपण अर्धा इंच आपण आतमधून घेतलेला आहे, म्हणजे फ्रंट भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. आपला फ्रंट भाग पण तयार झाला आणि कटोरी आणि क्रॉस पट्टी. आता पूर्ण उंची मागची आपण 13 इंच घेतलेली होती, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं होतं. अर्धा इंच आपण समोरच्या पार्टसाठी तयार केलं होतं. तर हा अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फक्त मागच्या भागाला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा आणि समोरच्या पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर आता मी हा भाग कटिंग करून घेत आहे. आता बघा ब्लाऊजची किती उंची आहे आपली. जर आपल्याला गळा तयार करायचा असला तर आपण इथून 2.25 इंच घ्यायचा. आता बघा 9चा जर गळा असला आपला, तर पूर्ण इथून शोल्डर वरून मोजलं तर आपल्याला 9चा गळा असला तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा असते. तर जर आपण ह्या साईडनं पण मोजत आहोत तर ह्या साईडनं जर 3चा गळा असला किंवा 3.5चा असला तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच, पाऊण इंच घेऊ शकतो. नंतर गळ्याला आकार देऊ शकतो, असं काही नाही. तर इथून मी आता बघा 3.5चा असला तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा, पाऊण इंच वाढवून घ्यायचा. आणि जर आपण इथून कंबरपट्टी जर लावली, एवढा भाग आपला कंबरपट्टीमध्ये गेला आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला पायपिंग जेव्हा जोडतो तर पायपिंग मध्ये आपला एवढा भाग जर गेला तर आपल्याला किती लागतो, अर्धा इंच. जरी आपल्याला समोर इकडे जर गळा थोडा मोठा करायचा असला, म्हणजे डीप असा सारखा करायचा असला तर आपल्याला नंतर वाढवू पण शकतो. जर आपण कमीच जर घेतलं तर इथून आपला भाग कमी राहतो, तर त्या कारणाने आपण अगोदरच आपल्याला वाढवून घ्यायचे असते. तर कधी पण आपण गळा घेतो तर पाऊण इंच वाढवून घ्यायचा. तर मी आता इथं 3.5चा गळा घेत आहे. मी पेपर कटिंग करत आहे एक्झामसाठी, असंच म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठीच पेपर कटिंग करत आहे. तर 3.5चा आहे गळा, तर इथून मी पाऊण इंच घेत आहे. तर बघा आता आपल्याला इथून 2.25 इंच घ्यायचा आहे. तर मी 2.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि अर्धा गोलाकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे. जर आपल्याला गळा डीप हवा असला तर आपल्याला इथूनच गळा वाढवून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला गळा जेवढा डीप असेल तेवढा गळा आपल्याला इथूनच वाढवून घ्यायचा. तर मी इकडे 1 इंच, इथून 1 इंच इकडे वाढवून घेत आहे. तर पूर्ण गळा मी 3चा घेत आहे. तर बघा पूर्ण गळा मी 3चा घेतलेला आहे. तर आपल्याला अशी रेषा इथं भाग आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. हा भाग आपण इथं मिळवून घ्यायचा आहे. तर बघा मी मिळवून घेतला. त्याच्यानंतर हाच भाग आपल्याला इथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा इथून मी गळ्याला आकार दिलेला आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. तर बघा पूर्ण गोल गळा असा तयार झालेला आहे. तर एकच पेपर सिंगल घेतलेलं होतं मी, त्याच्यामध्ये एक भाग कटोरी फ्रंट आणि क्रॉस पट्टी तयार केली आणि याच्यामध्ये मागचा बॅक साइड गळा तयार केलेला आहे. आता आपल्याला फुगा आस्तीन तयार करण्यासाठी 34 साईज साठी किती घ्यायचं, उंची किती घ्यायची, मुंडा किती घ्यायचा, तर मी आता तर बघा आपल्याकडे जर कापड असलं तर बघा आपण इथून असं कापड फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे डबल कापड घ्यायचा आहे. म्हणजे हा सिंगलच, याच्यामध्ये 2 बाई तयार होणार आहे. सॉरी, एकच बाजू तयार होणार आहे याच्यामध्ये, म्हणजे एकच फुगाबाई तयार होणार आहे. जर आपल्याला डबल करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे. तर मी सिंगलच पेपर घेतलेला आहे.
आपल्याला बघा इथं मी एकच पेपर कटिंग तुम्हाला करून दाखवत आहे एकाच साईडची. तर तुम्हाला याच्यामध्ये डबल पेपर घ्यायचा आहे, नाहीतर डबल कापड घ्यायचा आहे. तर बघा आता आपण इथून ब्लाऊजची आपल्या बाजूची उंची मोजून घ्यायची आहे. तर बाजूची उंची आहे 4 इंच, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, 5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 4 इंच घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मी इथून 4 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा मुंडा कितीचा आहे आपला 7चा आहे. 7चा 7.5चा जरी असला तरी इथं मी 7चा घेत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला एक्स्ट्राचं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथं मी मार्जिन करून घेत आहे आणि आपल्याला इकडे जॉईन करून घ्यायचा म्हणजे जोड लागून घ्यायचा. जर आपल्याकडे कापड कमी असला तर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला जोड लावून घ्यायचे आहे. तर बघा मी इथून किती घेतलेला आहे, 7 इंच घेतलेला आहे. बघा इथून मुंडा मी 7 इंच घेतलेला आहे. तर इथून आपल्याला जर आपल्याकडे जर म्हणजे जर मापाचं ब्लाऊज नुसार आपल्याकडे 7.5चा असला तर आपल्याला इकडे 7.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. नाहीतर 7 इंचच असलं तरी त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतो. तर आपला भाग इकडे वाढवू शकतो. तर बघा मी इथून आता इथं 7 इंच घेत आहे आणि इथून सरळ 4 इंच घेतलेला आहे. तर आता कसं आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. तर इकडेच आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे कमी करून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला बघा इथून आता मी बाईला आकार दिलेला आहे. आतल्या बाजूने इथून अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर हा भाग आपल्याला फ्रंटला जोडून घ्यायचा असतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि हा 4 इंच आपल्याला इकडे प्लेट पाडून घ्यायचे आहे. तर मी एक्स्ट्राचा 4 इंच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे. 7 इंच, 7.25 इंच जेवढा पण आपला मुंडा येत आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आता मी इथं कटिंग करून घेत आहे आणि इकडे आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं असं कट करून घ्यायचं आहे आणि इथं पण कट करून घ्यायचं आहे. आणि हा भाग आपल्याला कटिंग काढून घ्यायचा आहे, कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा मी आता इथं जसं की हा कापड आहे तर मी इथं आता जोड लावून घेत आहे. तर बघा इथून मी जोड लावून घेतलेला आहे, 2 इंच वाढवून घेतलेला आहे. आता ह्या पण साईडनं आपल्याला तर बघा ह्या पण साईडनं आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोनही भाग सारखे करून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला असे हा भाग असा सेम आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तर अशी जोड लावून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला बरोबर 3 इंच इथून आपल्याला बरोबर 3 इंच सोडून घ्यायचं आहे. तर बघा इथून 3 इंच सोडलं बरोबर आपल्याला शिलाई मार्जिन वरून जिथून आपली शिलाई जाणार आहे तिथून आपल्याला इथून इथपर्यंत 3 इंच सोडून घ्यायचे आहे. ही प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा मी येथे इथं पेपरच्या प्लेट टाकून घेत आहे. अगदी जवळ आपल्याला प्लेट पाडून घ्यायचा आहे. पेपर आहे तर कडक म्हणजे खूप कडक असा हार्ड वाटत आहे.
तर आपल्याला जो कापडचा असतो तर त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या प्लेट पाडून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी प्लेट म्हणजे किती लहान लहान पाडत आहे. तर बघा आता आपण ह्या इथपर्यंत आलं, इथून आपण जोड लावली, त्याच्यानंतर आपण इथून 3 इंच असं माप लावून घ्यायचं आहे. 3 इंचवर इथून आपल्याला इथं 3 इंच पर्यंत प्लेट टाकायची नाहीये. इथे एक प्लेट येत आहे तर मी एक प्लेट टाकून घेत आहे. तर बघा आपले प्लेट टाकून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडनं आपण प्लेट टाकून घेतलेले आहे. तर ह्या साईडनं आपण ह्या साईडनं केलेले आहेत, तर ह्या साईडच्या प्लेट ह्या साईडनं करायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडनं लावून घ्यायच्या आहेत. इथं मी छोट्या छोट्या प्लेट टाकून घेत आहे. तर 34 साईज साठी फुगा बॉक्स तयार करून घेत आहे. बिलकुल लहान लहान छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आपण इथून जिथपर्यंत इकडे प्लेट पाडल्या तिथपर्यंत या साईडनं आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत. तर इथे एक प्लेट लावून घेते मी. तर बघा हा झाला आपला मुंड्याचा भाग. हा झाला आपला मुंड्याचा भाग. आपण जो गोलाकार दिलेला होता हा भाग झाला आपला मुंड्याचा. तर हा भाग आपल्याला समोरचा पाटला जोडायचा आहे फ्रंटला, आणि हा भाग आपल्या मागच्या गड्याला जोडायचा आहे, म्हणजे मागच्या पाठीच्या भागला जोडायचा आहे. तर बघा आपल्या समोर फुगा किती छान असा तयार झालेला आहे. खूप छान असा पॉप तयार झालेला आहे. तर बरोबर आपण इथून जर मोजलं तर बघू शकता तुम्ही, इथून आपल्याला बरोबर असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा जर आपल्याला वाटत आहे की आपल्या प्लेट कमी झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे, जास्तच कापड घ्यायचं आहे. जरी जास्त कापड झाला तर आपण प्लेट काढू शकतो त्याच्यामधून. जर इथून आपल्याला जर कमी पडला तर जॉईंट पण लावू शकतो. कापड जर आपल्याला कमी पडला तर जॉईंट पण लावू शकतो, नंतर आकार देऊ शकतो. तर इथून आपल्याला 7 इंच जरी घ्यायचा आहे मुंडा, तरी आपल्याला इकडे नंतर जॉईंट देता येते. तर बघा मी पेपर कटिंग करून दाखवली आहे. जरी डायरेक्ट कापड करून कटिंग करून फुगा पॉप तयार करून दाखवायचं असलं तर मी नक्की दाखवलं असतं. तर मी एक्झाम्पल साठी मी पेपरच वर फुगा तयार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला असं दंडघेर मोजून घ्यायचं आहे. तर दंडघेर आपलं कितीचं आहे, 6. जर आपलं दंडघेर 11चं आहे किंवा 12चं आहे तर आपल्याला बघा 11चं असलं तर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. तर इथं 5.5 इंच असं घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला 5.5 इंचावरून इकडे आपल्याला अशी शिलाई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे. जर 7 इंचावर आपला मुंडा येत असेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं. तर 7 इंच इथून बरोबर येत आहे. तर आलं. आणि पॉप असा एवढा भाग आपल्या बगलच्या साईड मध्ये जातो, आणि आणि हा भाग आपला बरोबर बरोबर आपल्या म्हणजे अस्तिंगवर येतो. हाताच्या ठिकाणी जो असतो भाग तो त्या भागावर आपला हा पॉप दिसतो. तर बघा किती छान असा पेपरचा पॉप तयार झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, आणि कमेंट करा. कमेंट मध्ये सांगा नक्की. थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद. बाय. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.